अमरावतीचं अयान प्रकरण म्हणजे रोज एक नवा खुलासा आणि एक नवा धक्का असंच बनत चाललंय. कारण कोठडीत असलेल्या अयानचा फास आता पोलिसांनी अधिक आवळलाय. पोलिसी खाक्या दाखवत अयानला पोलिसांनी पोपटासारखा बोलता केलाय. त्याच्या जबाबातून पोलिसांनाही हादरवून टाकणारी माहिती समोर येते. या प्रकरणात त्याने अनेक मुलींना कशा प्रकारे जाळ्यात ओढलं, त्यात याला नेमकी कुणी कुणी मदत केली याचा तपास सध्या पोलीस करतायत. हाच तपास करताना पोलिसांच्या समोर एक धक्कादायक माहिती आली आहे, ती म्हणजे लव गुरुची. होय मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलंय. आपण आजपर्यंत रेडिओवरचे लवगुरू ऐकले होते, पण अयानला मुली पटवण्यासाठी प्रत्यक्षात एक लवगुरू सल्ले देत होता. त्याच्या अजब सल्ल्यांमुळेच अयान इथपर्यंत पोहोचलाय. एवढ्या मुली पटवण्यासाठी लवगुरू अयानला नेमकं काय सल्ले देत होता, तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. अमरावतीच्या परतवाडा परिसरात समोर आलेलं लैंगिक अत्याचार आणि अश्लील व्हिडिओ प्रकरण हे केवळ गुन्हेगारी कृत्य नसून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पिढीला कशा प्रकारे जाळ्यात ओढलं जातंय याचं एक भीषण वास्तव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयान अहमद यानं ज्या पद्धतीनं निष्पाप मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, त्यामागे एका लवगुरूचं नियोजनबद्ध आणि अत्यंत विकृत मार्गदर्शन असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. ही बातमी केवळ एका गुन्ह्याची नाहीये, ती सोशल मीडियाच्या युगातील एका मोठ्या धोक्याची घंटा आहे. तपासादरम्यान अयानच्या मोबाईलमधील चॅट्स आणि तांत्रिक पुराव्यांचं विश्लेषण केलं असता त्याला मार्गदर्शन करणाऱ्या एका लवगुरूचे चॅट्स समोर आले. हा लवगुरू अयानला तरुणींशी संवाद साधण्यापासून ते त्यांना प्रत्यक्ष भेटीसाठी तयार करेपर्यंतचे सर्व धडे देत होता. या गुरुचा अयानला दिलेला सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे संवादाची सुरुवात कधीही साध्या हाय किंवा हॅलो न करू नको. त्याच्या मते अशा साध्या मेसेजना मुली फारसा प्रतिसाद देत नाही. त्याऐवजी त्यानं अयानला मुलींना संभ्रमात टाकून उत्तर देण्यास भाग पाडणारी एक विशेष क्लुप्ती शिकवली होती. अयान कोणत्याही मुलीला मेसेज करताना थेट प्रश्न विचारायचा की आप वही हो ना जो वहां मिले थे. हा असा प्रश्न होता की ज्यावर कोणतीही मुलगी विचारात पडायची. आपण या मुलाला नक्की कुठे भेटलो असू असा विचार करून कुतूहलापोटी त्या मुली कधी किंवा कुठे असा प्रतिप्रश्न करायच्या. एकदा का मुलीनं प्रतिसाद दिला की अयानचं जाळं विणणं सुरू व्हायचं. लवगुरूनं त्याला मुलींना भावनिक साथ कशी घालायची, त्यांचा विश्वास कसा जिंकायचा आणि हळूहळू त्यांना आपल्या प्रभावाखाली कसं घ्यायचं याचं पूर्ण प्रशिक्षण दिलं होतं. या लव ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर अयान मुलींना प्रेमाच्या खोट्या आमिषानं जाळ्यात ओढायचा. त्यानंतर त्यांचं लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केले जात असायचे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात सुमारे 180हून अधिक मुलींचं आयुष्य पणाला लागल्याची माहिती आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या आरोपींनी 335 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा आरोप असून या व्हिडिओच्या माध्यमातून पीडित मुलींना सतत ब्लॅकमेल केलं जायचं. जर कोणत्याही मुलीने विरोध केला किंवा कुणाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर तिचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिली जायची. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारनं या प्रकरणाच्या तपासासाठी 47 सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली. पोलीस सध्या त्या लवगुरूचा शोध घेत आहेत, ज्यानं अयानला अशा विकृत मार्गाला लावलं. तसंच या रॅकेटमध्ये अयानला मदत करणारे त्याचे इतर साथीदार आणि ज्यांनी या गुन्ह्यासाठी जागा उपलब्ध करून दिली त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाते. प्रशासनाने या प्रकरणातील आरोपींच्या बेकायदेशीर मालमत्तांवरही हातोडा चालवून गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. हे संपूर्ण प्रकरण डिजिटल युगातील पालकांसाठी आणि तरुणांसाठी एक मोठा धडा आहे. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींनी विचारलेल्या साध्या प्रश्नामागेही किती मोठं षडयंत्र असू शकतं हे यातून स्पष्ट झालंय. सायबर पोलीस आता या प्रकरणातील सर्व तांत्रिक दुवे जोडण्याचं काम करतायत. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.